नमस्कार. विके क्लासवरती तुम्हा सर्वांचं मी सचिन कांगणे या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. पहा, रेल्वे विभागाची त्या ठिकाणी लवकरच एक मेगा भरती येणार आहे. आपण जर पाहिलं तर या अगोदर 2019 त्यानंतर कोरोना आला आणि कोरोनानंतर जी भरती प्रक्रिया होती त्या भरती प्रक्रियेमध्ये अनेक मोठी मेगा भरती निघाल्या. जवळपास 1,00,000 पदांची जाहिरात निघाली. त्यानंतर ती भरती प्रक्रिया कोरोनानंतर पार पडली आणि त्यानंतर जवळ-जवळ त्याच्यानंतरची भरती एक मोठी मेगा भरती झाली. परंतु त्यानंतर रेल्वे बोर्डानं काय केलं, तर एक कॅलेंडर जारी केलं. म्हणजे दर वर्षाला त्या ठिकाणी रेल्वे विभागामध्ये जे वेगवेगळे पदं असतील त्या पदांची नियमित भरती प्रक्रिया सुरू केली. मग नियमित भरती प्रक्रिया तर रेल्वे विभागामध्ये आता नव्यानं काय होतंय, तर आर-आर-बी, एन-टी-पी-सी असेल, आर-आर-बी ग्रुप डी असेल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग वरच्या जेईच्या वगैरे पोस्ट असतील, त्याच्यानंतर आरपीएफ असेल, अशा सर्व जेवढे पद रेल्वे मार्फत भरल्या जातात तेवढ्या पदांची भरती आता इथून पुढे दरवर्षी होतीये. आणि दरवर्षी होतीये तर आता ही नव्यानं भरती जी येते ती 22,000 पदांची असणार आहे. ही शॉर्ट नोटीस त्या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे. या शॉर्ट नोटीस नुसार आपल्याला जवळपास त्याचा पे किती असतो, तर 18,000 रुपये पे असतो आणि वय आहे 18 ते 33 वर्षापर्यंत. या ठिकाणी कोण ओपनचा कॅन्डिडेट 1 जानेवारी 2026 ला ज्याचं वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष असणारा व्यक्ती त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. 22,000 प्लस त्या ठिकाणी जागा येण्याची शक्यता आहे. याच्या 22,000च्या आसपास जागा ह्या त्या ठिकाणी येणार आहेत आणि फॉर्म भरण्याची तारीख असणार आहे 21 जानेवारी 2026. म्हणजे जवळजवळ आता 21-22 दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. जाहिरात त्या अगोदर 1-2 दिवस प्रसिद्ध होईल आणि 21 जानेवारी 2026 पासून आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत तब्बल 1 महिना आपल्याला फॉर्म भरण्यासाठी मिळणार आहे. त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचंय, या आर-आर-बी ग्रुप डी मध्ये वेगवेगळी पोस्ट असणार आहेत. ही रेल्वेची एवढे झोन आहेत, एवढ्या वेगवेगळ्या झोन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत. आता महाराष्ट्रासाठी जर विचार केला तर आपल्याला एक मुंबई सेंट्रल रेल्वेला आपण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो आणि परत त्यानंतर सिकंदराबाद या दोन ठिकाणी जवळपास महाराष्ट्रातले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. आपण जर विचार केला तर मुंबई सेंट्रल आणि सिकंदराबाद या दोन्ही विभागामध्ये या अगोदरचा मेरिटचा आपण व्हिडिओ त्या ठिकाणी लवकरच समोर घेऊन येणार आहेत. कोणता झोन हा सेफ आहे, जे महाराष्ट्रातील विद्यार्थी असतात ते जवळपास मुंबई आणि सिकंदराबाद ही झोन निवडतात. जर आपण विचार केला तर मुंबईकडचा भाग म्हणजेच संभाजीनगरचा तिकडचा भाग हा सर्व भाग सेंट्रल रेल्वेमध्ये येतो आणि परभणी असेल, नांदेड असेल, इकडचे जे डिव्हिजन आहेत हे सर्वच्या सर्व पूर्णा असेल, इकडचा जो भाग आहे तो सिकंदराबाद रेल्वेमध्ये येत असतो. म्हणजेच त्या ठिकाणी ज्यांना महाराष्ट्रात पण नोकरी आपल्याला मिळणार आहे, रेल्वेचा पगार हा आपल्या राज्याच्या पगाराच्या पेक्षाही जास्त असणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे काय, तर आताच नुकतीच काही दिवसापूर्वी एक घोषणा झाली 2026 मध्ये त्या ठिकाणी 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. मग या 8व्या वेतन आयोगानुसार कमीत कमी पगारामध्ये 10 ते 15 हजाराची वाढ होऊ शकते. अंदाजे 10 ते 15 हजार रुपयापर्यंत पगाराची वाढ होऊ शकते. त्यामुळे ही जी परीक्षा असणार आहे ही परीक्षा संपूर्ण मराठी भाषेमधून होणार आहे. यामध्ये मराठीमधूनच सर्व विषय असणार आहेत. पहा, त्याच्यामध्ये आपल्याला बुद्धिमत्ता हा विषय असणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला जीके हा विषय असणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला सायन्स विज्ञान विषय असणार आहे. अशी एकूण गुणांची 100 गुणांसाठी ही लेखी परीक्षा पार पडत असते. आपण जर पाहिलं तर गणित आणि बुद्धिमत्ता, या गणित आणि बुद्धिमत्तेचा जर आपण विचार केला तर जवळपास गणित आणि बुद्धिमत्तेला आपल्याला 55 मार्क आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता ज्याचं बऱ्यापैकी आहे ते इथं चांगल्या प्रकारे स्कोर मिळवू शकतात. त्यानंतर विज्ञान आहे, विज्ञानाचा विचार केला तर 25 गुण आहेत. 5 आणि 5 10, 5 आणि 2 7, 70 गुणांसाठी 5 आणि 5 10, 10 ला 0, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 7 8, जवळपास 80 गुणांसाठी गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान हे 3 विषयच आपल्याला असणार आहेत. राहिला विषय जीकेचा. जीके हे 20 मार्कासाठी आहे आणि पोस्ट आहे ग्रुप डी रेल्वे. मग ग्रुप डी म्हटलं की आपल्याला 12वीच्या
त्या ठिकाणी बेसवरती सोपे प्रश्न विचारले जातात, पण ती परीक्षा सेंट्रल लेवलची असल्याने आपल्याला जगाचा भूगोल, त्याच्यानंतर प्राचीन इतिहासावरती आपण सविस्तर व्हिडिओ त्या ठिकाणी जाहिरात आल्याच्या नंतर तुम्हाला तो व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या झोनला किती जागा आहेत, सेफ झोन कोणता आणि या अगोदर कुठल्या झोनच्या किती प्रमाणामध्ये मेरिट त्या ठिकाणी लागल्या होत्या, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाहिरात येताच आम्ही आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर त्या ठिकाणी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा, ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे ग्रुप डी ची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या व्हीके क्लास या ऍपवरती तुम्हाला त्या ठिकाणी अत्यंत कमी फीस मध्ये आपण त्या ठिकाणी बॅच लॉन्च होणार आहे ग्रुप डी ची. याच्यामध्ये स्वतंत्र सायन्सला एक वेगळा स्वातंत्र्य विज्ञान असेल, त्याच्यानंतर जीके चे सर्व विषय असतील, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, असे सर्व लेक्चर त्या ठिकाणी असणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड प्लस त्या ठिकाणी आपल्याला टेस्ट सुद्धा काही प्रमाणामध्ये सोडवायला मिळणार आहेत. लवकरच ही बॅच व्हीके क्लासवरती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप डी ची तयारी करायची असेल आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये कळवा. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.